जय आदिवासी। आकाश बात उभं हो जाता जय आदिवासी। जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आज आपल्या इथं कार्यक्रम संपन्न करत आहोत। तर सर्वप्रथम आज जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने सर्वांना जागतिक आदिवासी दिवसाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा देतो। तर प्रथम आपण प्रतिमे पूजेचा कार्यक्रम संपन्न करून घेऊ। तर मान्यवरांच्या हस्ते आपण प्रतिमा पूजनचा कार्यक्रम पूर्ण करू। तर मान्यवरांना विनंती करतो की बिरसा मुंडा यांच्या फोटोला फुलहार अर्पण करायची आहे। तर विनंती करतो की माजी सरपंच प्रकाशदादा गावित यांनी बिरसा मुंडा यांच्या फोटोला फुलहार अर्पण करायची आहे पुढे येऊन। या त्याच्यानंतर संत्या मामा यांच्या प्रतिमेला फोटोला फुलहार रमेश दादा यांनी पुढे येऊन फुलहार अर्पण करायची आहे। या गणेश दादा पुढे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या फोटोला फुलहार अर्पण करत आहे। तर त्याच्यानंतर टंट्या मामा यांच्या प्रतिमेला फुलहार रमेश दादा करत आहे। गणेश दादा बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला फुलहार अर्पण करायचा आहे। तर आपण श्रीफळ फोडण्याचा पण मान हा आपण यावर्षी महिलांना दिलेला आहे। तर आपले माजी सरपंच उषाताई गावित यांनी पुढे येऊन श्रीफळ फोडण्याचा मान स्वीकारायचा आहे। या जसोदादा पुढं। तर ठीक आहे, प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आणि वडीलधारी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमाच्या उपस्थित तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप आभार आहे। आपण प्रत्येक टायमाला मान्यवरांचा स्वागत करतो, पण या वेळेत थोडा वेळ कमी असल्यामुळे आपण थोडं पुढे जाऊया। तसंच आजचा दिवस हा आपला सण आहे व आपला सण आहे म्हणून एकदा सर्वांनी एकमेकांना टाळ्या वाजवून सर्वांचं स्वागत करायचं आहे एकदम जोराने। व परत एकदा आदिवासी दिनाच्या सर्वांना एकमेकांना टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे व शुभेच्छा द्यायच्या आहे। तर आज आपल्यामध्ये विशेष करून उपस्थित यांचा सत्कार होणार आहे। जे म्हणजे सत्कारसाठी आपले डॉक्टर नितेश वसाई साहेब यांनी पुढे यायचं आहे आणि सत्कारचा मान स्वीकारायचा आहे। साहेब यांचा सत्कार चालू आहे। तर साहेबांबद्दल दोन शब्द घेतो। तर आपले डॉक्टर नितेश वसाई साहेब यांनी आज आपण दोन शब्द घेतो। तसंच साहेबांचा सत्कार करत आहोत, कारण की साहेबांचं कार्य आणि सेवा ही सर्वांना माहीतच आहे। ती एकदम नम्रपणे आणि प्रामाणिकपणे सेवा हे आपल्या गावात देत आहेत। तसेच डॉक्टर साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांचं ध्येय हे खूप मोठं आहे, कारण की त्यांचे ते ध्येय एक दिवशी नक्कीच पूर्ण होणार आहे। असं साहेबांना आणि त्यांची टीमला मी शुभेच्छा देतो, कारण की प्रामाणिकपणा सेवेमुळे आपला गावाचा दवाखाना हे
माझ्या माहितीप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर ही आपली PSC आहे. आणि आता आयुष्यमान योजनेत उत्कृष्ट हे काम केल्याबद्दल राज्य सरकारने त्यांना राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकन साठी आपल्या गावाचा दवाखान्याची सुद्धा निवड झालेली आहे. म्हणजेच खास करून आपल्या गावाचं नाव हे सुद्धा पूर्ण देशात जाणार आहेच. म्हणून सर्वांना खूपच आनंदाची गोष्ट आहे. तर डॉक्टर साहेब आपलं व पूर्ण कर्मचारी सर्वांच्या वतीने व गावकरीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो व पुढील वाटचालीसाठी सर्व टीमला आणि डॉक्टर साहेब आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. तर आज आपण इथे सर्व जमलेलो आहात म्हणजे आजचा दिवस हा आपला समाजाचा सण आणि आनंदाची गोष्ट आहे. तर आदिवासी दिवस हा का साजरा केला जातो याच्याबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करणार आहे गंगाराम दादा गावित यांना विनंती करतो पुढे येऊन त्यांनी व्यक्त करायचं आहे. भाई जोहार. आपण जागतिक आदिवासी दिवस का साजरा करत आहात त्याबद्दल तुम्हाला 2 शब्द दाखवू. ते 20व्या शतका उत्तरार्ध पर्यंत हे ने आपले जो मूळ रहिवासी म्हणजे आदिवासी याले मोठ्या प्रमाणात भेदभाव त्यानंतर आपली जी जमीन आहे ती बळकावना ते एक सांस्कृतिक दडपणूक याने मानवाधिकारा उल्लंघन खूप प्रमाणात उसबे त्यासाठी प्रत्येक देशामध्ये त्या प्रश्न स्थानिक पातळीवर दाबले जात याने आंतरराष्ट्रीय स्तरावर हे ने त्या प्रश्नाबद्दल काय ते लोकांमध्ये जनजागृती उत्पन्न होते त्यासाठी एक गरज निर्माण झाली होती. त्यामुळे 1982 में आंतरराष्ट्रीय युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन म्हणून जी संस्था होती त्या 1982 में एक विशेष कार्यगटा स्थापना केली आणि त्या कार्यगटा 9 ऑगस्ट 1982 में पहिली बैठक झाली. त्या बैठकी में आपे जे प्रश्न आते त्या प्रश्नाबद्दल चर्चा झाली आणि 1994 में डिसेंबर में त्या प्रश्न हवे एक घोषणापत्र जाहीर कोला आणि त्या आपण हे ने योग आठवण म्हणून 9 ऑगस्ट एक आपण जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करत आहे. धन्यवाद. खूप खूप सुंदर आहे अपाल बेन गोठियो समजा गंगाराम दादा आखी देखाड्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर याच्यानंतर आम्ही जिल्हा परिषद सहाय्यक लहान भाषण हे थोडक्यात. तर पहिला जे भाषण आहे ती विक्टोरिया लाजरस गावित इयत्ता पहिली पुढे यायचं आहे. त्याच्यानंतर आराध्य नितेश गावित रेडी राहायचंय. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या बालमित्रांनो सर्वांना नमस्कार. निसर्गाची रक्षा जिशान आदिवासी समाज आहे आपला अभिमान. आदिवासी लोकांसाठी निसर्ग हा त्यांचा देव असतो. ते झाडे सूर्य जल आणि जमिनीची पूजा करतात. देव हा शेतात नवीन धान्य येते आनंदाने विविध सण साजरे करतात. महाराष्ट्रातील नंदुरबार भागातील होळी आणि भोंगड्याबद्दल अतिशय प्रसिद्ध आहे. खूप खूप सुंदर एक विक्टोरिया भाषण किया. त्याच्यानंतर आराध्य नितेश गावित. उपस्थित सर्व शिक्षक आणि माझ्या बालमित्रांनो सर्वांना सप्रेम नमस्कार. आदिवासी समाजाने केवळ निसर्गाचे रक्षण केले नाही तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा लढा सुद्धा दिला आहे. भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, आणि तंटावीर यांसारख्या अनेक महान आदिवासी वीरांनी
इंग्रजांविरुद्ध यांसारख्या अनेक महान नोंद घेणार आहोत. महाराष्ट्रात ठाणे, पालघर, नंदुरबार, गडचिरोली अशा अनेक जिल्ह्यात आदिवासी समाज राहतो. आदिवासी समाज हा निसर्गावर प्रेम करायला खूप सुंदर. याच्यानंतर अविरा जितू गावित, इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आहे. उपस्थित शिक्षक आणि माझ्या मित्रांनी सर्वांना शुभ प्रभात आहे. आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील आदिवासी कलेबद्दल सांगणार आहे. आपल्या महाराष्ट्रातील वारली चित्रकला संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. वारली चित्रकला संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. खूप खूप धन्यवाद. याच्यानंतर श्रेयश पाऊल गावित, इयत्ता दुसरी. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. आज मी तुम्हाला आदिवासी बांधवाच्या साधण्या जीवनशैलीबद्दल सांगणार आहे. आदिवासी लोक जंगलाच्या आणि डोंगराच्या जवळ राहतात. त्यांचा आहार अतिशय पौष्टिक आणि निसर्गपूरक असतो. ते निसर्गाकडून प्रेरणा घेतली पाहिजे. कंदमुळे हा त्याचा मुख्य असतो. ते निसर्गाकडून प्रेरणा घेतली सुंदर असे भाषण आहे. तर याच्यानंतर श्रुतिका सुनील गावित, इयत्ता तिसरी. आज 9 ऑगस्ट रोजी आपण जागतिक आदिवासी दिन साजरा करीत आहोत. या दिवसाची सुरुवात केली युनोने 1994 मध्ये केली. आपल्या देशात बिरसा मुंडा त्यांच्या फिलांनी याच्यानंतर गौरव संजय गावित, इयत्ता तिसरी. उत्तर माझा सुंदर असे बेन शब्द म्हणजे बोलेला जी व्यक्त कोणा जेला मनाम जी आता ती सुद्धा नाही जायारी, परंतु ही ने उभी रहो ही जे ओला विद्यार्थ्या म्हणजे हाती खूप खूप मोठी गोष्ट आहे ती. त्याच्यानंतर रियान अनिल गावित, इयत्ता तिसरी. आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वांना सप्रेम नमस्कार. आज आपण महान स्वातंत्र्य सेनानी आणि आदिवासी समाजाचे दैवत भगवान बिरसा मुंडा यांचा विषय माहिती जाणून घेणार आहोत. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला. जय हिंद, जय जोहार. याच्यानंतर महेश्वरी कृष्णा गावित, इयत्ता चौथीची विद्यार्थिनी आहे. आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वांना सप्रेम नमस्कार. आज आपण महान स्वातंत्र्य सेनानी आणि आदिवासी समाजाचे दैवत भगवान बिरसा मुंडा यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. बिरसा मुंडा यांचे जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला. एवढंच बोलून मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय जोहार. याच्यानंतर आराध्या रवींद्र गावित, इयत्ता चौथी. आज 9 ऑगस्ट रोजी आपण जागतिक आदिवासी दिन साजरा करत आहोत. या दिवसाची सुरुवात युनोने 1994 मध्ये केली.
आपल्या देशात बिरसा मुंडा, टंटा भील आणि राघोजी भांगरे यासारखे अनेक महान आदिवासी वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा लढा दिला आहे. यांचा इतिहास आपल्याला नेहमी प्रेरणा देतो. आदिवासी समाजाचे भाषा, संगीत, नृत्य आणि कला अतिशय समृद्ध आहे. आज या शुभ दिनी आपण सर्वांना समाजाचे योगदान लक्षात ठेवले पाहिजे. त्यांचा सन्मान दिला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप सुंदर. याच्यानंतर प्रांजल चंदन वैवी, इयत्ता 4थी. आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वांना सप्रेम नमस्कार. आज मी आपल्या समोर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील समृद्ध आदिवासी संस्कृतीविषयी माहिती सांगणार आहे. नंदुरबार जिल्हा हा आपल्या महाराष्ट्रातील प्रामुख्याने आदिवासीचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. सातपुडा पर्वताच्या निसर्गरम्य खुशीत परिसर आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भिल्ल, पावरा, वसावे, मावची आणि तळवी या प्रमुख आदिवासी जमाती गुणगोविंदाने राहतात. जे आदिवासीचे जहर. खूप सुंदर. याच्यानंतर सोहम सुनील पावरा, इयत्ता 4थीचा विद्यार्थी आहे. आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वांना सप्रेम नमस्कार. जंगलाची राखती जी शान नंदुरबारची आदिवासी आहे आपला अभिमान. आज मी आपल्या समोर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण माहिती सांगणार आहे. धन्यवाद. जय हिंद. आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वांना सप्रेम नमस्कार. जंगलाची राखती जी शान नंदुरबारची आदिवासी संस्कृती आहे आपला अभिमान. आज मी आपल्या समोर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी संस्कृतीविषयी माहिती सांगणार आहे. नंदुरबार जिल्हा हा प्रामुख्याने आदिवासींचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. सातपुडा पर्वताच्या निसर्गरम्य कुशीत हा परिसर वसलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भिल्ल, पावरा, वसावे, मावची आणि तळवी या प्रमुख आदिवासी जमाती गुण्यागोविंदाने राहतात. या जमातींची स्वतःची स्वतंत्र बोली, भाषा, परंपरा आणि संस्कृती आहे. नंदुरबारच्या आदिवासी संस्कृतीची प्रमुख वैशिष्ट्ये होळी उत्सव व भोंगऱ्या बाजार. येथील होळीचा सण अतिशय प्रसिद्ध आहे. हा उत्सव सुमारे 15 ते 20 दिवस चालतो. या काळात भरणारा भोंगऱ्या बाजार हा केवळ खरेदी विक्रीचा केंद्र नसून लोकसंस्कृतीचा मोठा सोहळा असतो. पावरी नृत्य व वाद्य, बांबूपासून बनवलेले पावरी या पारंपरिक वाद्याच्या तालावर केले जाणारे पावरी नृत्य पाहणाऱ्यांचे मन मोहून घेते. पिठोरा कला घराच्या भिंतीवर निसर्ग, प्राणी आणि देवांची सुंदर चित्रे रेखाटण्याची पिठोरा कला ही यांची खास ओळख आहे. निसर्ग पूजा व आहार. आदिवासी समाज जल, जंगल आणि जमिनीला देव मानतो. ज्वारी, मक्याची भाकरी, नागली आणि विविध रानभाज्या हा त्यांचा मुख्य आहार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती आपल्याला निसर्गाशी एकरूप होऊन जगायला आणि पर्यावरणाचे रक्षण करायला शिकवते. चला तर मग या समृद्ध संस्कृतीचा आदर करूया आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश अंगीकारूया. धन्यवाद. जय हिंद, जय आदिवासी. खूप खूप सुंदर असं आपल्या विद्यार्थ्यांकडून मनोगत ऐकायला मिळालं आहे. तरी एकदा बदान जय आदिवासी. आज आपल्या शाळेत दुसरा वर्ष आहे का विश्व आदिवासी दिना महत्व वाईट वाहना पाल की पटवून तरुण विद्यार्थी एक संकल्पना आहे.
आपण जात आहात तरुण विद्यार्थी नवापूर जात आहात पण हे वाहनाला काही होऊन जाई नाही ते आपण गावामध्ये थोडकच कहणे एकाच कहणे कार्यक्रम लजे पण जनजागृती काही वाहना पहा उत्साह वाढा म्हणून आपण कार्यक्रम लेत आहात आज आदिवासी अधिकार काय आहे आता जल जमीन आणि जमीन या आपले अधिकार आहे आपले पूर्वज आहे जवळ डोगालो राखी हो त्या फायदा आपण आम्ही मिळे हो त्याच खोरा आदिवासी त्याच खोरा टोटक्या बीन तर आपण युगमा गोठा करण्याचं आहे का जल जमीन जंगल जे आपले अधिकार आहे तर आपले 180 हेक्टर जमीन आपण सरकारने दिलेली आहे त्या अधिकार आपले आहे तर या डोगाला हे आपली संपत्ती ही गावात संपत्ती आहे ते ये रक्षा करासाठी आपण प्रत्येकाने सहभागला जुजे तरुण आहे सहभागला जुजे आम्ही इथं प्रकल्प आपले साहेब नाही आहे योगेश भाऊ ते आहे ना त्या 20 वर्ष आराखडा पण नडीले हो काही या डोगाला काहीतरी विकास गावात काहीतरी फायदा उत्पन्न होते म्हणून या डोगाला हाटे त्या कृती आराखडा पण नाही ठेवलं आहे तर या रक्षा करासाठी आपले तोमान तरुण हा आखा काम है ते जल जमीन है ही डोगालो है वो आपले अधिकार है या आदिवासीचा अधिकार आहे म्हणजेच आपले अधिकार आहे तर यासाठी आपण प्रत्येकाने पुढाकाराला बोलणार आहे का जो वन समिती है या है त्याच है की नाही आहे जोडी पडायला 180 है आणि आंबाफळी 140 हेक्टर जमीन आपण नावा वावली है तर या रक्षा आपणच कहू तरच जी अगला टिकी नाही तर अगला नंतर पसिया पहल काही होऊन जाणार नाही त्यासाठी तरुण मंडळी मन सूचना है आम्ही कोई भी पण तरुण मंडळी फॉरेस्ट है ने सहभागला पडणार दूसरा है दूसरी कह के का आपे संस्कृती होने आपे ही है आपे ओळख पहडा होणे संस्कृती होणे है आपण निसर्ग पुंजक है आता आपण निसर्ग पुंजक है म्हणून आपण आदिवासी फॅसिलिटी काही मिळली राहिली आहे पण ती बाधित राहून जुजे म्हणून आपण जाते मोरड कोथा ते आम्ही बिडोल बाबाजान पडे हेंगळ पूजन पडे जो रीती रिवाज है ते आपण सोडा पड़ी नहीं आपली संस्कृती दबी जाए दूसरी गोष्ट है का आपण निसर्ग पुंजक है आपण कहा भी खेती करासाठी आपण पहिला धरती माता पूजा कोथा ती पकाय तो नंतर आपण आपल्या गावा योग पूर्वज आहे योग गोड दिलो आहे त्या गोडा पूजा कोथा त्या गोडा पूजा कोथा का आपण नैसर्गिक आपण मंदिरात नाही जाऊन किंवा चाली पण आपले आदिवासी देव येता या जा पडणार आपण तरच आदिवासी संस्कृती म्हणून आपण अगला याहू ना आपण याच्यावर संस्कृती सोडित आहो तर आपण या पहल बी पाहला त्रास होणार आहे आरक्षणा बी त्रास मिळणार आहे ते यो जो आपली संस्कृती है यो आपण सांभाळा पडणार आहे ओलान बोलून मैं शब्द पूर्ण कहू आता जय आदिवासी तर ठीक आहे आपण आगला जाऊ तर एक छोटस जे आपे साहेब ने पोहाई जी स्कॉलरशिप याम जे पास जाइले है ते त्याला आपा एक सुंदर म्हणून है की मनोबल वाढत होते म्हणून की हा आपा सत्कार कहूँ तर कुमारी जस्टिना लाद्रेस गावित यहाँ निवड एक जवाहर नवोदय विद्यालय में निवड जाइली है म्हणून खूप खूप अभिनंदन त्या जस्टिना अगला येईना आहे आणि ती सत्कारे आपे डॉक्टर निशेष वसावे साहेब यहाँ तिले प्याड आणि पेन आणि उजने दिन त्या सत्कार कोण आहे या जस्टिना नाही जस्टिना हा या लाज रस्ता पुढं त्याच्यानंतर प्रज्वल सुरेश गावित है का यहाँ भी जवाहर नवोदय विद्यालय याम निवड जाइली है एक है को आपे दे तो ये ना सोडू दादा है ना तुम्हा सोडू दादा या तुम्हा तर या प्याड आणि पेन पेन्सिल दी ने निखिल मीरादी गावित यही कोण आहे यही आहे त्याच्यानंतर अंबिका जोसू गावित ये स्कॉलरशिप परीक्षा पास जाइले है त्याही आगला येईन आहे आणि त्या वडील किंवा आई री तर त्याही बी आगला येईन आहे
आणि त्या सत्कार आहे रमेश दादा गावित यहीं को ही विनंती कहूँ. त्याच्यानंतर अन्वी परसू गावित. त्याच्यानंतर जेसिका पाऊल गावित. अन्वी परसू यांचा सत्कार लाजरस दादा यांनी करावाची विनंती करतो. जेसिका पाऊल गावित. हा ये या पुढे तुम्हा यांचा सत्कार आपण उषाताई गावित यांना विनंती करतो. पॅड आणि पेन्सिल आणि उजळणी देऊन त्यांचा सत्कार करणार आहे. त्याच्यानंतर आरव अविनाश गावित पुढे यायचं आहे. आरव आहे का? आरव नाही, घरून कोणी आई वडील अरे आहे. यांचा सत्कार आपण या जसुदादा गावित यांनी करायचा अशी विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. विद्यार्थ्यांनी यश तर प्राप्त केलंच आहे, पण याच्यामध्ये यांचे गुरु म्हणजे शिक्षक रवी एकलारे सर यांचं सुद्धा मोठं मार्गदर्शन लाभलं आहे. म्हणून रवी एकलारे सरांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आणि सर्वांनी रवी एकलारे सर यांच्यासाठी एकदम जोराने टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन आभार मानायचं आहे.